तर मागच्या वेळेसच मताधिक्य आम्ही कायम राहतो. विचाराला विकासाला मत दिलंय, पुण्याच्या भविष्याला मत दिलंय. हारणारा माणूस हेच बोलणार ना, कौल जो काय आहे तो खोटा आहे, काही त्याच्यात मॅनेज झाला असं काही ती म्हणणार. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे माणसानं. 2024ची जी लोकसभा निवडणूक होती ती अनेक अर्थांनी चर्चेत राहिली आणि आता त्या निवडणुकीचा निकाल अगदी काही तासांच्या अंतरावर येऊन ठेपलेला आहे. पुण्यातील निवडणूकही तशी चुरशीची झाली, अनेक अर्थांनी चर्चेत राहिली. त्यातील भाजपचे उमेदवार जे आहेत मुरलीधर मोहोळ, ते एक्झिट पोलपासून सगळीकडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. आत्ता ते सध्या आपल्यासोबत आहेत. मुरली यांना एक्झिट पोल आलेत, निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपलाय. त्या सगळ्यात तुम्ही आघाडीवर आहात असं चित्र दिसतंय. तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होतात 3-3.5 लाखाच्या मताधिक्यानं आम्ही निवडून येऊ. काय वाटतंय? मला असं वाटतं की जो पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे आणि खरं तर पहिल्या दिवसापासूनच आम्हाला हा एक आत्मविश्वास होता की जे काही मोदीजींच्या सरकारनं पुण्यासाठी केलेलं योगदान आहे, जे दिलेलं योगदान आहे पुण्यासाठीचं, हजारो कोटींचे प्रकल्प पुण्यात आले. देवेंजीचं सरकार असताना विशेष करून पुण्यात PMPML असेल, 24/7 सारख्या योजना असतील. त्यानंतर आज राज्यात महायुतीचं सरकार आहे, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंजी आहेत. या मंडळींचं आत्ताचं पुण्यावरती असलेलं विशेष प्रेम आहे किंवा त्यासाठी करत असलेले त्यांचे प्रयत्न आहेत आणि महापालिकेत 5 वर्ष आम्ही सत्ताधारी म्हणून केलेलं काम आहे. हे सगळं पाहता पुणेकर, मी जे काय पाहतोय, मी आज 30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो. मी 4 वेळा निवडून आलो आहे. मला असं वाटतं की पुणेकरांचं जी मानसिकता आहे ते मला माहिती आहे की ते विचाराला आणि विकासाला मत देतात. ते कुठल्या स्टंटबाजीला कधी मतदान करत नाहीत. त्यामुळे ही देशाची निवडणूक होती, देशाचे प्रधानमंत्री या निवडणुकीने ठरवणार होते. त्यामुळे प्रत्येक पुणेकरांनी हा विचार केला होता की माझं मत हे देशाचं प्रधानमंत्री ठरवणार आहे. त्यामुळे त्याच विचारानं पुणेकरांनी मतदान केले आणि आज मला असं वाटतं की मला हे बघा, आता तुम्हीच तुमच्याच सगळ्या एक्झिट पोलमध्ये दिसते, कुठलंच चॅनेल हे सांगत नाही आहे की दुसरा कोणीतरी इथं उमेदवार निवडून येतो, माहितीचाच उमेदवार निवडून येतो. ते मला असं वाटतं की पुणेकरांनी तोच विश्वास व्यक्त केला आहे, विचाराला विकासाला मत दिलं आहे, पुण्याच्या भविष्याला मत दिलं आहे आणि म्हणून मला 100% खात्री आहे जे एक्झिट पोलमध्ये आहे तेच उद्या सत्य आपल्याला सगळ्यांना बाहेर आलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. तुम्ही म्हणताय जे एक्झिट पोलमध्ये आहे ते सत्य उद्या बाहेर येईल. मात्र तुमच्या विरोधात जे प्रमुख लढत होती, रवींद्र धंगेकर विरोधातले उमेदवार होते, ते असं म्हणतायत की हे एक्झिट पोल म्हणजे केवळ अंदाज आहेत आणि याच्या शेवटी बघा, हारणारा माणूस हेच बोलणार ना. आता कुणाला दोष देणार? ते तर लोकांना दोष देऊ शकत नाहीत का? तर लोकांनी मुळातच त्यांच्या विरोधात कौल दिला आहे. तर ते लोकांना आता नाव नाही ठेवणार. ते आता काय करणार तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. जी त्यांची पद्धत आहे नाही का, की कसं स्टंट करायचा, कशी प्रसिद्धी मिळवायची. आता एक तर पहिलं हे करणार की कौल जो काय आहे तो खोटा आहे, काही त्याच्यात मॅनेज झाला असं काही ती म्हणणार. उद्या निकाल लागल्यावर बघा EVMवरती बोलणार. म्हणजे ही मानसिकता आहे हारलेल्या माणसाचं, हारलेल्या पक्षाची ही मानसिकताच असते. आता हे सुरू होईल बघा. आता मला असं वाटतं की शेवटी मग जिथं राज्यात किंवा जिथं देशात त्यांचे खासदार निवडून तिथं असं म्हणणार आहेत का? त्यामुळे मला असं वाटतं की कौल हा कसा असतो, शेवटी एकाने नाही व्यक्त केला, दोघांनी नाही, सरसकट सगळेच चॅनेल, सगळेच सर्वे, जे सॅम्पल्स घेतली गेली हजारोंची संख्या, ते सगळेच सांगतायत ना. मला असं वाटतं की ते याचा अर्थ लोकांवरती अविश्वास व्यक्त करण्यासारखं आहे. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे माणसानं. तर मला असं वाटतं की हे काही ती मानसिकतेतली ही लोकं नाही आहेत. त्यामुळे काय ते खोटं करतील, स्टंट करतील आणि ते आजही लोकांना माहिती आहे की आज उद्या काय ती होणार. आता ते स्टंट करणारच आहेत. शुभेच्छा आहेत. अण्णा, रवींद्र धंगेकर यांनी एक आरोप केला आहे आत्ता बोलताना. त्यांनी तुमच्यावरच आरोप केला आहे की अनिल सुंडके जे MIMचे उमेदवार होते त्यांना भाजप. आता मी ते सांगतो ना, आता हेच झालं ना सुरू. इथून मागं नाही वाटलं का? आजच दिसलं का? मला असं वाटतं की हे सगळं आता सुरू झालं. पराभव दिसतोय, आपण हारणार आहे आणि त्यामुळे मग आता 1 नाही 2 अशी अनेक खोटी कारणं समोर येतील. पण मला असं वाटतं शेवटी ज्यांनी मतं दिलीत, ज्यांनी मतदान केलं आहे, ज्यांनी कौल दिला आहे, आपण त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. त्यांनी जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. तो हार असू, तो जीत असू. मला असं वाटतं की हे खरं तर खिलाडूवृत्तीचं लक्षण असतं, पण हे कधी यांच्यात नाही. कारण यांची मुळातच पहिल्यापासून मानसिकता आहे, खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, व्यक्तिगत स्वरूपात टीका झाली. कोण काय म्हणतं मी चॅनेललाही पाहतोय, कोणी काय करते, कुठले काय ते प्रयोग केले वगैरे. मला असं वाटतं की हे बघा, लोकशाहीमध्ये लढत झाली पाहिजे, लढलं पाहिजे एकमेकांवरती. सुदृढ सशक्त लोकशाहीचं लक्षण
पण ती हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे ना, रडीचं नाही डाऊन नाही झालं पाहिजे. मला असं वाटतं की ते आजपासून सुरू झालं आता, कारण चित्र समोर दिसतंय, आपण हारलोय, पुणेकरांनी आपल्याला नाकारले, आता हे सगळे फंडे सुरू होणार. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. अण्णा, तुम्हीच आत्ता केलं की यावेळेस राजकारण खालच्या पातळीवर गेलं. पुण्याची एक विशेष राजकीय संस्कृती आहे, ती या निवडणुकीत कुठेतरी त्याला डाग लागला असं वाटतं का? तुम्हीही निवडणुकीनंतर, मतदानानंतर जो वाडेश्वर कट्टा झाला त्याला गैरहजर राहिला होतात, त्यानंतर तुम्ही एक खतखत बोलून दाखवली होती. बघा, मी वाडेश्वर कट्ट्यावर पहिल्या दिवशी आलो होतो. मी का निवडणुकीच्या आधी सगळे उमेदवार आलो, सगळे ज्येष्ठ सिनियर मंडळी ज्यांनी हे चालू केलं ते सगळे आले, आणि मला असं वाटलं की ती संस्कृती जपली जाईल म्हणून मी सहभागी झालो. मैत्रीच्या ठिकाणी एका ठिकाणी नाही होत, दोन्ही बाजूने व्हावं लागतं, एका बाजूने नाही व्हावं लागतं. पण 2 महिन्याच्या काळात ती पुण्याची राजकीय संस्कृती आहे ना, खरं तर ती ह्या लोकांनी संपवली. इतक्या खालच्या पातळीवर पुण्याचा प्रचार गेला, पुण्याचे हे सगळ्या काळातलं राजकारण लोकांनी पाहिलं. लोकांना एक किळस वाटण्यासारखं इतकं घाणेरडं राजकारण झालं, इतका चुकीचा प्रचार खालच्या पातळीवर झाला. मग निवडणूक झाल्यानंतर मी ती राजकीय संस्कृतीचा आपल्याला परत त्या वाडेश्वरला का जाऊ? मुळात आपण ती राजकीय संस्कृती जपली असती, मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणूक झाली असती, तर तिथं जाण्यात आणि मग पुन्हा चर्चा करण्यात किंवा संस्कृती जतन करू म्हणण्यात या मोठ्या शब्दाचा अर्थ खरं तर ज्यांना कळलाच नाही त्यांच्यावर परत बसण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी गेलो नाही. आणि मला असं वाटतं की आजपर्यंतच्या पुण्याच्या इतिहासात सर्वपक्षीय खासदार झाले, सर्व पक्ष, काँग्रेसचे झाले, भाजपचे झाले, सगळ्या पक्षाचे झाले, निवडणुका झाल्या, असं नाही कधी झालं जे आत्ता झालं. त्यामुळे पुणेकरांनी ते पाहिले, पुणेकरांनी ते स्पष्टपणे त्याला, त्या वृत्तीला, त्या विचाराला आणि त्या निवडणुकीच्या काळातलं जे काही प्रचाराची जी मानसिकता होती त्याला पूर्ण नाकारले. ना अगदी शेवटचा प्रश्न, जिंकण्याचा विश्वास तुम्हाला वाटते, पण लीड किती येईल? तुम्ही म्हणत होता आधी 3-3.5 लाख. मला सांगतोय की बघा, खरं तर आमचं मताधिक्य कमी होण्याचं काहीच कारण नाही. बापट साहेबांच्या वेळेला तर मोदी सरकारने 5च वर्षाचं काम केलं, आता तर 10 वर्ष झाली. 10 वर्षात अजून खूप मोठं काम उभं राहिलं या पुण्यात, या देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावरती. मी म्हणाल तसं की शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली. राम मंदिर प्रत्यक्षात स्वप्न, प्रत्येक भारतीयाचं, हिंदूचं स्वप्न पूर्ण झालं. प्रत्यक्षात रामलला विराजमान झाले. 370 सारखं एक कलम खरं तर या देशाचं ते हटवलं गेलं, जिथे 2 विधान, 2 प्रधान, 2 निशान या देशात चालू होतं. आज आमचा एक देश आहे, एक घटना आहे आमची, आता ती चालू झाली, लागू झाली. हे लोकांनी पाहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरून 5व्या अर्थव्यवस्थेवरती आम्ही आलो. त्याचबरोबर सर्वसामान्य समाजातला शेवटचा जो माणूस आहे ना, त्याच्यासाठी कल्याणकारी योजना 32 लाख कोटी कशाला म्हणतात? ह्या प्रत्यक्षात जनधन योजना असतील, मला असं वाटतं की उज्ज्वला गॅस योजना असेल, आयुष्यमान योजना, याच्या माध्यमातून थेट प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटला पैसे जमा झाले हो. म्हणून सर्वसामान्य माणसाचा विचार, ते जागतिक स्तरावरती या भारताचं, या देशाचं महासत्ता म्हणून नाव, मला असं वाटतं की हे मोदीजींनी केलं, हे देशवासियांनी पाहिलं. तेव्हा आमचं मताधिक्य कुठेही कमी होण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मागच्या वेळेसच मताधिक्य आम्ही कायम राखू. त्यामुळे निकाल अगदी काही तासात येणार आहे. मात्र मागच्या वेळेस गिरीश बापट ज्या मताधिक्याने खासदार झाले होते, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त मताधिक्याने आपण खासदार होऊ, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.